नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण शेवळ्याचा उपमा कसा करायचा ही रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी कांदा कट करून घ्यायचा, नंतर टोमॅटो कट करून घ्यायचा, हिरवी मिरची कट करून घ्यायची, थोडासा लसूण शिलायचा, नंतर कट करून घ्यायचा। गॅसवर कढई ठेवायची, गॅस लावून घ्यायचा। कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं, जिरे टाकायचे, कट केलेला कांदा टाकायचा, कांदा तेलामध्ये तळून घ्यायचा। लसूण टाकायचा, लसूण तळून घ्यायचा, नंतर हिरवी मिरची टाकायची, हिरवी मिरची तळून घ्यायची। टोमॅटो टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, हळद पावडर टाकायचं, घरगुती मसाला टाकायचा, मिक्स करून घ्यायचं। गरजेनुसार पाणी टाकायचं, पाणी झाकून ठेवायचं। त्याला उकळा आल्यानंतर शेवळ्या टाकायच्या, छान मिक्स करून घ्यायचं। 10 मिनिट शिजू द्यायचं, वर झाकायचं, नंतर झाकण काढून सगळं छान मिक्स करून घ्यायचं। शेवळ्याचा उपमा तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा।